नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये मसाला पराठ्याची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. पण हो, त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. तर हे पीठ मी न चाळताच घेणार आहे. पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि जर चाळून घेतलं तर त्यातलं बरंचसं फायबर निघून जातं. त्यामुळे शक्यतो गव्हाचं पीठ चाळून न घेताच घ्या. तर आता यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि 2 चमचे तेल घालून घेऊयात. इथं मी रोजचं खाण्याचंच तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप घातलं तरीही चालेल. तर आता थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण रोज चपाती करता पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल तूप काहीही मोहन म्हणून घालायचं आहे. अगदी त्यामुळे पराठे खुसखुशीत होतात. तर आता पीठ छान मळल्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा आपण छान मळून अर्धा तास तरी आपण हे पीठ छान मुरवत ठेवायचं आहे. पण सकाळच्या वेळेस एवढा वेळ नसतो, त्यामुळे 10 मिनटं जरी हे पीठ छान मळून ठेवलं तरीही चालेल. आता या पराठ्यासाठी लागणारा मसाला कसा करायचा ते पाहूयात. तर या ठिकाणी मी 1 चमचाभर जिरे पावडर, 1 चमचा धणे आणि ओवा याची पूड करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. पाव चमचा हळद, त्याचप्रमाणे 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. मिक्स हर्ब्स आणि ऑरेगानो इथं 1 चमचा घेतलेला आहे मी. अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल, पण अगदी छान लागतो त्यामुळे पराठा. त्याचप्रमाणे 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे. गावरान तीळ या ठिकाणी मी घेतलेले आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे तीळ घेतले तरीही चालतील. तर आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मुलांना आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही मॅगी मसाला जरी घेतलात तरीही चालेल. त्यामुळे देखील हा मसाला पराठा अगदी छान लागतो खायला. तर आता पाहू शकताय, पुन्हा एकदा आपण पीठ पोळपाटावर छान असं मळून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पराठा जेवढा हवा आहे त्या पोर्शनमध्ये हा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा. तर आज मी 2 प्रकारे पराठा तुम्हाला करून दाखवते आहे. त्यातली कुठला प्रकार तुम्हाला सोपा वाटतो आहे त्याप्रमाणे तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनसाठी देत जा. तर आता सुक्कं पीठ लावतच आपल्याला हा पराठा छान असा करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला फुलक्या एवढाच आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. तर खरंच खूप सोपी रेसिपी आहे. तर बऱ्याचदा आपल्या आई लोकांना सकाळी उठल्या उठल्या प्रश्न पडतो की भाजीला काय करायचं किंवा मुलांना टिफिनला काय द्यायचं, किंवा आता मुलांचे 2 रिसेस असतात तर छोट्या रिसेसमध्ये काय द्यायचं. बऱ्याचदा हे प्रश्न आपल्या सर्वांनाच असतात. तर त्यावेळेस हा एक ऑप्शन खूप छान आहे पराठ्याचा, नक्की करून पहा. तर आता हा केलेला तयार मसाला आपण या लावलेल्या पोळीला स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. सुरुवातीला या पोळीला मी तूप लावून घेतलेलं होतं. तर 1 चमचाभर तूप छान लावून घेतलेला आहे आणि त्यानंतरच हा मसाला आपण यावरती छान असा लावून घेतला आहे सगळ्या बाजूंनी. त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला असे दोन्ही बाजूंनी छान फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर हे दोन्ही बाजूंनी फोल्ड केल्यानंतर पुन्हा एक फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता पिझ्झा कटर किंवा सुरीने मधोमध कट देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 भाग केलेले आहेत आपण या पराठ्याचे. तर आता पाहू शकताय छान असा रोल करून घेतलेला आहे आणि यात दुसऱ्याचाही आपण असा छान रोल करून घेतलेला आहे.
आता एकावर एक आपल्याला हे दोन्ही ठेवून छान असे प्रेस करून हातावरती पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने असा छान असा दाबून घ्यायचा आहे आणि सुक्कं पीठ लावत आपल्याला हा पराठा अगदी खूप पातळ आणि खूप जाड असा लाटायचा नाही आहे, तर असा मीडियम असा लाटून छान असा घ्यायचा आहे. तर पाहू शकताय अशा प्रकारे आपण हा पहिला पराठा केलेला आहे. तर इथं गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे. आता तव्यावरती आपण तूप घालून घेऊया. तेल तूप काहीही चालू शकतं. तर आता यावरती आपण हा पराठा शेकून घेऊयात. तोपर्यंत दुसरा पराठा कसा करायचा ते पाहूयात. तर इथं दुसऱ्या पराठ्यालाही मी असं तूप लावून घेतलेलं आहे. तर तूप छान व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी लावायचं आहे आणि केलेला हा मसाला आपण यावरती छान असा पहिल्या पराठ्यासारखाच सेम प्रोसेसने हा देखील आपण मसाला छान सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जर कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथी घातली तरीही चालेल. आता ज्याप्रमाणे आपण लहानपणी पंखा करायचो ना, त्याचप्रमाणे आपल्याला पंखा करून घ्यायचा आहे. तर असे एकावर एक छान असे फोल्ड मारायचे आहेत. तर दोन्ही प्रकारे हे पराठे आपण करू शकतो. सकाळच्या घाईच्या कामात तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही हे पराठे करा. तर पाहू शकता अशी छान गुंडाळी करून घ्यायची आणि शेवटचा जो भाग आहे तो मागच्या साईडने दुमडून आपल्याला हा पराठा हलक्या हाताने सुक्कं पीठ आता त्याच्यावरती आपण लावून हा पराठा थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आहे. पाहू शकताय लाटतानाच त्याचे लेयर्स छान दिसत आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पराठा शेकतो त्याचप्रमाणे हा देखील आपण शेकून घ्यायचा आहे. तेल तूप काहीही चालेल. तर पराठा अशा पद्धतीने मस्त झालेला आहे. तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला. तर दोन्ही बाजूंनी असा छान हा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय अगदी मस्त हे पराठे खायला तर जबरदस्त लागतात. अगदी मस्त रेसिपी आहे. तर तुम्ही दही किंवा सॉस कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसता चहाबरोबर देखील हा पराठा खरंच खूप छान लागतो. तर नक्की या प्रकारे मसाला पराठ्याची रेसिपी तुम्ही ट्राय करा घरी. आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर कशी वाटली माझी आजची ही रेसिपी. पराठा खरंच खूप खुसखुशीत अगदी लेयर्स आलेले आहे त्याला खूप छान. तर मुलांना देखील रेसिपी नक्कीच आवडेल टिफिनकरिता. तर आज वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर